नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी राज्यामध्ये सुरू झाली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चेबांधणीला वेग येऊ लागला आहे आणि याच अनुषंगाने आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावामध्ये आपण जात आहोत। लोकांमध्ये काय भावना आहेत हे आपण जाणून घेत आहोत। आज आपण आलो आहोत, ज्या गावामध्ये आलो आहोत ते गाव आहे स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांचं गाव आहे, जे 3 टर्म या फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत। त्यांच्या गावामध्ये आलो आहेत, गिरवी या गावामध्ये आलो आहेत। इथल्या लोकांमध्ये काय भावना आहेत, सध्याच्या आमदाराबद्दल काय भावना आहेत, भावी आमदार कोण झालं पाहिजे, विकास कामं काय झाले ते आपण जाणून घेण्यासाठी आपण या गिरवी गावामध्ये आलो आहेत आणि आपण इथल्या लोकांकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय म्हणते वार? वार आता भाजपच्या बाजूने। भाजपच्या बाजूने? कशामुळे? माझ्या आमदारांनी कामच केलं नाही 15 वर्ष। काय माझे आमदार दीपक, माझे आमदार म्हणजे विद्यमान आमदार दीपक चव्हाण इकडे आलं का नाही? नाही आलं, आम्ही बघितलंच नाही तर कसलं बघितलं नाही तर काय विकास कामं केली नाही त्यांनी? एक बी नाही गिरवी गावात। भाजपनं काय कामं केली? भाजपनं गिरवी वारवड रस्ता 286 कोटीचा टाकलाय आणि देवदरचं पाणी ह्या दोंबनकवडीच्या कॅनल मध्ये 1 TMC टाकले, त्यामुळे इथले लोक समाधानी आहेत। पण शेतीमालाला दर नाही तर आता कांद्याला दर नव्हता, आता कांद्याचं बी बऱ्यापैकी दर चाललेत, आता 4000 5000। इतर पिकांना दर नाही तर भाजीपाल्याला दर नाही इकडं? भाजीपाला दर बारीनं ते प्रत्येक मोसमला जे ते भाजीपाला जास्त कमी प्रमाणात होईल तसं दरात चढवतात। महागाई वाढली इकडे मैदाळी? महागाई नाही काय, असं काय महागाई नाही, महागाई सगळीकडेच। कोण उमेदवार आहेत भाजपचं? भाजपचं सचिन कांबळे पाटील म्हणून। सचिन कांबळे पाटील शिवाच्या जवळ जायचं म्हणून काय? नाही, शिवाच्या जवळचं नाही, ते कामाचा माणूस आहे। सगळी छोटी मोठी कामं कार्यकर्त्यांची करतोय, सगळे कोणाचे विरोधक गेले तरी त्यांची कामं करतोय। कामाचा माणूस आहे? कामाचा माणूस आहे। कुणाचं आहे सध्या वार? सरकारचं युतीच आहे, माहितीचं। कशामुळे? काय चांगलं काम आहे, चांगली व्यवस्थित चाललंय। काय चांगली काम आहे ती? आता जर विचार जर केला तर त्यांनी गेली 15 वर्ष 20 वर्ष 30 वर्षाचे काम केलं। रामराजे साहेब, संजय बाबा आणि पितो, तर जे कॅनेलचं काम न होणार त्यांनी केलं। त्या कॅनेलमुळे थोडंसं शेतकऱ्याला ऊर्जा मिळाली आणि दीपक चव्हाण बी अतिशय संयमी आमदार। पण माहितीचं म्हणताय कामं चांगली आहेत, पण शेतीमाल दर कुठे आहे? शेतीमालाला तर कसं आहे शेतकरीचं, हो का? आता जर बघितलं तर कुठलंही सरकार जरी असलं, पाठीमागचं घेतलं इतिहास जर काढला तरी मागं काय अवस्था होती त्यापेक्षा आता बरं आहे। कारखानदारीला बांधून जर आहे एवढंच। कांद्याच्या महाराजांच्या अजून भूमिका काय, गाठीळ का तुतारी आहे ती काय कळ नाही। ती निर्णय स्वतः घेतले, ते राजे आहेत। कधी घेणार आहे? इलेक्शन जवळ आलं, 40 दिवस नाही, 10 दिवस उद्या, पण ते राजे आहेत, ते घेणार निर्णय। काय घ्या वाटतंय तुम्हाला त्यांनी निर्णय? महाराजांनी तुतारी का गाठीळ? आता हो का, ते जे काय भाऊभाऊ निर्णय घेतील ते आम्हाला कार्यकर्त्याला मान्य। तिसरा भाव तिकडे तुतारी संघ आहे, बारका भाव त्यांचा सगळ्यात पिटोबा। पिटोबा म्हणजे त्यांनी तुतारीकडे त्यांनी जाहीर केले मी आहे म्हणून, त्यांनी करू द्यायचे आहे, पण रामराजे जे निर्णय घेतील, संजय घेतील ते आम्हाला कार्यकर्त्यांना मान्य। तुतारीचं म्हणताय? कशामुळे? कशाला माहिती भाजपला? कसं काय? काय आपल्याच माणसाला, आपल्यासारख्याला नाही, अजिबात नाही। वैतागली माणसं। काय केलं पाहिजे? पण काय केलं? काय शेतकऱ्याचं कर्ज माफ केले, काय केलं? काय नाही। मग तुतारीवाल्यांनी माफ केलं? 2 वेळा केलं सरसकट आणि 2,000 पर्यंत 2 लाख पर्यंत कर्जमाफी, सरसकट, मध्यम मुदत, तसलं काय नाही लावता केलं। ऐका, यांचं मोदीची पार्टी ही जगाच्या पॉलिसीला धरून चालती, तिथं कास्टवर चाललेलं असतं। जातीचं राजकारण आहे भारतामध्ये। भारतात जातीचं राजकारण सगळ्यात जगातच आहे, पण आपल्या जास्त आहे, जास्त जाती आहे त्या। पण मोदीने 2000 दिलं की काय? 2000 देऊन काय करायचं? मोदीने 2000 दिले शेतकऱ्याला, पण प्रत्येक महिन्याला 200 रुपये मोबाईलला घेतले कापून, गोड ते 150 रुपये घालवले। बाकी शेतीचे माल वाढवले, पण त्याच्यात 2.25 पट
पण मोबाईलच्या जगात त्या टोकाला काय झालं ते इथं कळतं येईल की जाता अंडीत घालायचे त्याला वय तेव्हा मला दाऱ्यावर जायचं ते मग कापायचा वेळ त्याला. आता तुम्ही दाऱ्या जावा की सगळी जरी घेतली या मोबाईल त्याच्याशिवाय जमतंय का? पहिलं 1500 रुपये होता ते आता 2000 रुपये 10 रुपये दहा होतं 200 झालं. 200 झालं. महागाई असं आहे. अर्थव्यवस्था कोणत्या पॉलिसीनं देशाची नेता आहे त्याच्यावरती हे सगळं. आता कोणत्या पॉलिसी चालली? आता नेहरूंची पॉलिसी अमेरिकेची आहे. आता नेहरूंची पॉलिसी अमेरिकेची 50, 60, 70 वर्ष झाला आहे. त्यांनी हे अंबानी बिंबानी हे जे लोक आहेत काँग्रेसनं सगळी आणि 30 माणसं मोदीला पाठिंबा देते त्यात. 30 माणसं मोदीला तरी मोदी चालतं. आता तुम्हाला सांगतो आता मोदीची पॉलिसी जनता जिकडे जाईल तिकडे उद्योगपती जातात. हे सगळा विकत घेतलाय त्यांनी. आपल्या हातात काय नाही तुम्ही विचारताय. आपण कुत्रे आपल्याला काही किंमत तुकडा टाकला की चाललो. 2000 दिले बायांना दिले पुरुषाला दिले शेतकऱ्याला दिले. हा तुकडा आहे टाकला की चालला. BA शिकू नाही तरी MA शिकू. BA शिक आई बापांनी पोरांना BA शिकवायचं बोलायला बी करायचं सगळं करायचं. आज 70 लाख रुपये शिक्षकाला नोकरी लावायला लागते. 20 लाख रुपये शिपायला नोकरी लावायची. एखाद्याला अर्ध्या एकराचा पोरगा इंजिनियर झाला त्याने 25 लाख म्हणजे आईच्या गांडीत आणायचं. इस्टेट एकूण सुद्धा नोकरी नाही. इस्टेट इकली तरी नोकरी नाही. नोकरी मिळूच शकत नोकरीच नाही. हे भाडे देणारच नाही. इथे येणारच नाही. नाही देणार. तू तरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त राजकारण करणारा शरद पवार म्हणून त्यांनी हे आता जे काय चाललंय आरक्षण चाललंय ना कसं ओबीसी का बीबीसी आहे ना ते ओबीसी सगळं तुम्ही शरद पवारने दिले त्यावेळेच्या परिस्थितीनुसार. आता सत्ता बदलली तो सत्तेच्या बाहेर आहे. तो सत्तेवर आला तर तोच मिटवल नाही तर दुसरी कोण. 15 वर्ष सत्ता होती की त्यांच्याकडे 1999 ते 2014. आत्ताचे प्रश्न त्यावेळेला नव्हते ना. सगळ्यात जास्त आत्महत्या त्या काळात झालते. महागा होते सगळे झाले. त्यावेळेला महागा मोहीम नव्हती ना. आता मागते ती ना मराठी आता मागते. शरद पवार आला तरच मिटेल ज्यांनी जाळ घातलाय तोच मिटवणार दुसऱ्यांना ज्यांनी पेटवलं त्याला विसवायचा अधिकार. एका बिक्या सगळी अजित पवार ही सगळी दळी द्यायची. यंदा भाजपचं शेती मागायला तर नाही तर रस्ते तरी त्यांनी विकासाची कामं भरपूर केलेली. काय कामं केली रस्त्याची कामं असतील पाण्याचा प्रश्न असेल लाडकी बहीण योजना असेल शिदा असेल. महागाई वाढली की महिना इकडे? महागाई वाढली तर कुठल्या सरकारच्या काळात 1800 तेल ते विषय गेले. महागाई वाढली पण मान्य पण काय कामं चांगली आहेत विकासाची काम आहे. कोण आहेत उमेदवार भाजपचे उमेदवार आता सध्या रणजितदादा देतील तो. शक्यतो सचिन कांबळे पाटील आहेत. माझे आमदार इकडे आले आता विद्यमान आमदार इकडे दीपक चव्हाणांचं काय काम काय काम एवढी काय म्हणजे वाटली नाहीत. इकडे आले का ती 15 वर्षात? नाहीत आलेच नाहीत. दादांनी कामं केली भरपूर इकडं. भरपूर विकासाची कामं केलेत. दुष्काळ सुद्धा आम्हाला जाणवणार नाही नाहीतर हे दुष्काळीच भाग सगळा पट्टा. होय आमदार बदलला पाहिजे. आमदार बदलाय पाहिजे आता. का हो? विकासाचं काम आहेत आता भाजपची चांगली काम आहे ते. साहेबांनी खूप कामं केली का? साहेबांना बी कामं केली जुन्या काळात. तशी कामं नाही झाली पुन्हा. नाही तशी आता कामं झाली पाहिजे. तशी कामं झाली. तुम्ही लय साहेबांच्या जवळ होता पहिलं आहे का ना? सारखं बंगल्या असायचा. सध्याच्या आमदारांनी काय कामं केली नाहीत काय? थोडे पण आता विकास 15 वर्ष झाले बदलला पाहिजे. भाजपचा उमेदवार सचिन कांबळे पाटील त्यांचं कामं कशी काय? चांगले आहेत. रणजितदादांची कशी काय कामं? चांगले काम. होय यंदा वारं कुणाचं आहे? पण तुतारीच वाटतंय. कशामुळं? राजकारण चाललंय त्याच्यावरून. वार काय आहे? वार आहे की शरद पवार. कशामुळं? शेतकऱ्याला कर्जमाफ केलं म्हणून. पण कर्जमाफी काय करते तर शेतकरी आहे म्हणून तुम्ही खाताय. नाहीतर काय खाणार? मोदीचं 2000 दिलं घेतलं काय त्याला काढी लावायची बाहेरला दिलं आणि हे काढून घेतलं. बायांना दिलं कशाने काढून घेतलं? दाजीबानी. कुठल्या दाजीबाने काढून घेतलं? काय आता ज्यांनी दिले त्याला काढून घेतलं.
लाडक्या बहिणीच मिळलं का? नको आम्हाला, नकोच होय, तुम्हाला नकोच? नको, काढून घ्यायचा होय आता दिलं आणि थोडा वेळ काढून घ्यायचं. होय, काय वाढवली यार, महागाई वाढवली या. पण 2000 दिले की मोदीनं. काय करायचं त्या 2000? होय, काय पद्धती बदलच घेत नाही. इकडे महागाई करते, गॅस मिक्सर आणि दुसरी महागाई वाढणारच की, पण कशा वाटते या? ट्युशन दिलं नाही वाटत नाही होय. नाही, ह्यांनी खायचं कमी काय आता कुणाचा वार आहे काय? तुतारी. कशामुळं? बदल पाहिजे, बदल पाहिजे. एखादी सबंध नको. एखादी सभा नको. कशामुळं? अहो किती महाग, प्रत्येक गोष्टीत महागाई आहे, प्रत्येक गोष्टीत. प्रत्येक गोष्टी महाग आहे. 1700ला डबा होता, आता 2200 रुपये झाला. 1722 वगैरे 500 वाढला एकदम. 2000 दिले की मोदीनं. अहो मोदीन 2000 ते आपण एकट्यानं खाऊन काय करायचे? बाकीच्या लाडक्या बहिणीचं 1500 दिलं. अहो, लाडक्या बहिणीचं काय आहे? हा, गाजीवाणी काढून घेतली. आमदार आलं का इकडं सध्याच नाही नाही गावाकडं? नाही आलंच नाही तर. नाही 15 वर्षात कामं केली का? नाही, इकडे आलंच नाही म्हणल्यावर काम करायचं काय विषय? तुतारी कोण कामाचं फलटणला घ्या ना की? कुठं फलटणला तुतारी कोण घ्या ना की? फलटण तुतारीच आहे साहेब पहिल्यापासून. अख्खं फलटण तुतारीच आहे पहिल्यापासून, पहिल्यापासून 25 वर्षापासून. 25 हा. वर्षापासून तुतारीच. हो, पवार साहेब म्हणतात तसं. हा. पण कोणी घ्यावी तुतारी आता? अहो कुणी घ्यावी म्हणजे त्या पक्षानेच घेणार ना ती. होय, हा, बरं. आमदारकी निवडणूक लागली या. आता दुसऱ्यांदा मतदान का तिसऱ्यांदा? तिसऱ्यांदा 3-5 वर्ष कोण आमदार कोण वाटते फलटणचं? बघितलं नाही आम्ही. सध्याचं आमदार फलटणचं आपलं येतं का इथं? सध्याचं विद्यमान आमदार येतं का? विद्यमान आमदार तरी दिसतोय मला गावात. कोण आहे तो माहित तर येतं का? माहिती कोण नाही दिसलं नाहीत गावात? दिसत. आता काय अक्कल आहे? लोकांचं काय म्हणणं आहे? वारं काय आहे नेमकं? वारं आता काही एवढं तर नाही माझ्या वाऱ्याचं. एवढं नाही माहिती. सध्याचं आहे तीच का बदल? सध्या बघूया बदल किंवा तेच. आता किती तिसऱ्यांदा? पहिल्यांदा केलं तेव्हा निवडून आलं का? तीच निवडून आलं. दुसऱ्यांदा केलं तेव्हा तीच आलं. आणि आता तिसऱ्यांदा बी करणार त्यांना. आता बदल आहे. कशामुळं? कामं झाली नाहीत. 10 वर्षात काही कामं केली नाहीत त्यांनी. त्यामुळे आता नको. पण आता येणारी तर करणार काम. काय करणार? काय कामं केली पाहिजे? काय सगळी झाली पाहिजे की रोड दिसतं काही पण नुसतं आहे पण एवढं म्हणावं नाही. पण शेती मालाला दर आहे का? शेती मालाला दर नाही. हा, शेतकरी तर काय आता काय उपयोग नाही त्याचा. मालाला दर नाही. हा, आम्ही पाहू ना कशाला काय नाही. दूध उत्पादन एवढं वाढलंय पण काय त्याचा पण दुधाला दर देण्यात या. दर दिला पाहिजे. किती दर दिला पाहिजे? काय 30च्या पुढे तर पाहिजे. तुम्ही अनुदान देताय सगळं करताय पण अनुदान अजून त्यांना भेटलंय ना. अनुदान अजून भेटत नाही भेटलं काय काय. होय. अरे कुणाच आहे? तुतारीचं. कशामुळं? होय. तुतारी कोणाचं घ्याय नाही? फलटणला कोण घ्याय नाही? घेऊन नाही तर नाही घेऊन आता काय पहिली तुतारी चालली. होय. खासदारकीला आली तुतारी, पण आता आमदारकी लागली. कशामुळं? होय, राजकारणामुळे बदल झालाय. पवार साहेब तुतारी. सध्याच आमदारीकडे आलं का नाही? दीपक चव्हाण कामं केली की नाही? काय भरपूर. पण शेतीमाला भाव आहे का? भाव नाही. मग 2000 येते की पण कायच व्हाय नाही. म्हणून तुतारी कशामुळं? पण आवडली आम्हाला वाजवायसाठी. आवडली म्हणून वाजवायची. वाजवायची जोरात तुतारी. मग वाजवता मिळाले बरं, वारं आता काय सांगता येत सांगता येणार. तुमचं मित्र म्हणतोय तुतारी. ते म्हणणार तिचा प्रश्न आहे. होय, तुमचं नाही म्हणत तसं? नाही आमचं नाही म्हणत. तुतारी नाही. नाही कशामुळं? नाही तुतारी कशासाठी? काय तुतारीच काय वर देशात काय देशात नाही, वर केंद्राचं पाहिजे आपल्याला. केंद्राचं पाहिजे. परकीय शत्रू हाणून लावला पाहिजे तिकडं. हो, तिकडं संरक्षण जोरात होतं या. देशाचं संरक्षण जोरात आहे. जगात छाप टाकली. देशाचा विकास तर आपला विकास. देशाचा विकास झाला तर आपला विकास. जगात छाप टाकली तिकडं. विद्यमान आमदार इकडे आलं का नाही? येतं का? कामं बिमं केली का? चांगलं काम आहे. चांगली कामं केली. आता कोण आहे देशाचा जर विचार केला तर मोदींच्या पक्षाचा कोण आहे फलटणला उमेदवार? काय आता उमेदवार त्यांचा सचिन कांबळे आम्हाला डिक्लेअर करतील का नाही अजून काय माहिती नाही. होय, जे डिक्लेअर करतील ते. हो, कोणी का असं नाही? मग कोणी का शेती मालाला तर द्या ना ते. शेती मालाला दर कुठं मागच्या सरकारमध्ये कुठं होता? पण आता मागते ती माणसं ना.
महागाई वाढलेली. गेल्या वेळेस काय झालं महागाई? गेल्या वेळेस महागाई पाहिजे होतं. साखर संकुलचा अध्यक्ष आहे तुम्ही. हा, तुमच्या काळात साखर दर वाढलेलं का? साखर दर वाढलं पाहिजे. वाढलेलं. हा, पण तुम्ही उसाला दर देत होता. उसाला दर पाहिजे होता. नव्हता देत. नव्हता देत. मग उसाला दर द्यायला हा, पाहिजे. तुमचं प्रायव्हेट कारखाना 25 आहे घरात, हा तरी तुम्हाला उसाला दर नाही. हा, मग काय करा? तिथं आता 2 कारखाने आहेत. आता त्या माळेगावच्या तोडीत आहे का दर? नाही. नाही. हा, मग काय येतं? उसाला दर सगळी पाहिजे. सारखीच आहे. उसाला दर पाहिजे उसाला दर पाहिजे. म्हणून भाजप पाहिजे. भाजप नाही, सत्ता चांगली कोण चालवल देव पाहिजे. जो सत्ता चांगली चालवल त्यो. हो फक्त शेतीमालाला दर पाहिजे. हो. तुतारीच कशामुळं? आपलं चांगलं शरद पवारांचं चांगलं कार्य. त्यांच्या शेतकऱ्यासाठी पहिल्या योजना चांगल्या, फळबाग लागवड योजना, हा ठिबक सिंचन योजना, हा, भरपूर शेतकऱ्यांना त्यावेळेस लाभ झाला. मोदीने 2000 दिलं की इकडं. 2000 काय होते कायच होत नाही. लाडक्या बहिणीला 1500 दिलं. इथल्या शेतकऱ्यांना जीएसटी औषध घ्यायला गेलं, विचारलं पूर्ण जीएसटी घ्यायला गेलं तर 18% जीएसटी जातो. जीएसटीला जातोय. जीएसटी जातोय. हा, 1000 रुपयाचं पुढचं आता 1500 रुपयाला झालं. जीएसटी वाढली आहे. जीएसटी वाढली. काय 2000 काय येणार आहे? ते एक विचारलं गेलं तर ते 2000 जातं. होय. काय दिवस एका किलो घ्यायचं आणि जमा करायचं नाही करत. कोण आहे माणूस तुतारीचं फलटणला कोण घ्याय ना तुतारी? महारासाहेबांचं चाललंय जरा त्यांचं. महाराजांचं चाललंय. हा चाललंय. पिटू आहे ते तुतारीत पण. काय त्यांचं बाबांचं तर दोघांचं एकत्र काहीतरी म्हणजे बाकीच्यांना पण अजून आलं पाहिजे तुतारी. तुतारी तो यंदा मग तुतारी कशामुळं नाही ना तुतारीच आहे. फलटणला तुतारी कोण घ्याय नाही? नका घेणार ती कोणी काय घेतली तरी हा. चालतंय. बाद झाली एवढा विषय कट झाला. काय वार कुणाचा यंदा तुतारीच? कशामुळं? कार्य चांगलं आहे. कुणाचं कार्य चांगलं आहे? दिगंबरा गावणींचं. म्हणून तुतारी. दिगंबरा गावणी कुठं तुतारी घेतली अजून तवा? ती घेतलं तवा सध्या नाही अजून. काय काम आहेत नेमकं त्यांची? हा 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 हा, तर त्यांचं फिक्स आहे तुतारी. कुणाचा यंदा मग? रामराजे. रामराजे कशामुळं? रामराजे पाण्यानं आम्ही दुष्काळात निवासू हुडकून होय. पाणी प्यायला नव्हतं. होय. कोणीच काम केलं नाही इतकं त्या महाराजांनी काम केलं आंदोलन पडतं. अजून बाकीच्या आमदारांच्या योजना पुऱ्या नाही त्या, पण रामराजेची योजना पुरी झाली. आम्ही रामराजेशिवाय नाही. रामराजे ज्या पक्षात जातील त्याच्यात आम्ही रामराजे. काय करावं रामराजेंनी असं मला वाटतं या? केलंय ना आणखीन काय नाही नाही करावं? नाही, विकास काम झाली. आता काय करावं असं वाटतं या? काय? गाठ्याळ का तुतारी? नाही नाही रामराजे पण नाही नाही नाही, आता काय त्यांनी गाठ्याळकडे जावं का तुतारीकडे जावं? त्यांनी त्यांचा प्रश्न आहे. ते काय घेतील ते निर्णय? हा पण आम्ही त्यांनी तुतारी घेतली तर तुतारी, तुतारी. त्यांनी गाठ्याळ घेतलं तर गाठ्याळ, गड्या. त्यांनी कमळ घेतलं तर कमळ. कमळ. जिकडं जिकडं रामराजे जातील तिकडं तुम्ही. हा आमचा बस रामराजे आमचा पक्ष. आतापर्यंत किती वेळा केलं मतदान? 2 वेळा. तिसऱ्यांदा करणार आता? चौथ्यांदा? होय. पहिल्यांदा केलं तेव्हा विजय झाला का? दुसऱ्यांदा केलं तेव्हा विजय झाला का? तिसऱ्यांदा? आता तिसऱ्यांदा केलं का? आता करायचंय. मग आता काय मग वार कोणाचं आहे? तुतारीचं. तुतारीचं फलटणचं कोण उमेदवार अजून नाही निश्चित, नेता निश्चित नाही. कुणी घ्यावी तुतारी फलटणला? होय. पवार साहेबांची तुतारी रामराजेंनी घ्यावी. काय मतदान केलं होतं पहिलं? 4-5 वेळा केला असेल. म्हणजे वेगवेगळ्या निवडणूक केलं असेल. पंचवार्षिकला 1-2 वेळाच केलं असेल. हा झालं एकदा झालं असेल. काय आता सध्या कोणाचं वार आहे? बरं असं काय सांगता येत नाही. हा. सगळ्यांचीच तयारी चालू आहे. त्यांची आहे तयारी, पण भावना काय आहेत आपल्या? भावना अजून उमेदवार समजलेला आहे. कोण हवेत आपल्या फलटण कोरेगावचं आमदार कोण हवे? आमदार जसं म्हणायला गेलं तर उमेदवारच नाही आमदार. उमेदवार समजा इकडं भाजपचा उमेदवार असेल, इकडं अजितदादा पवारांच्या पक्षाचा उमेदवार असेल, इकडं तुतारीचा उमेदवार शरद पवार पक्षाचा उमेदवार असेल. जो काम करेल त्याला मत द्यायचं. जो काम विद्यमान आमदार कोण आहेत माहित आहेत का? विद्यमान आमदार दीपक चव्हाण. आपल्याकडे आलं का इकडे? नाही येतात आधीमध्ये पण एवढं काय असं म्हणावं असं काम म्हणावं असं त्यांनी काम केलं नाही. कुणी आलं तरी पळसाला पाण्यात येणं. तीनच. पण योजना कोण चांगलं राबवतंय तरुणांसाठी? तसं एकनाथ शिंदेचं काम आता चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. त्यांनी योजना तरुणांसाठी चांगलं राबवली. 100% तरुणांसाठी फक्त बीजेपी सोबत आहेत त्यामुळे जरा काय काय योजना राबवली चांगल्या? योजना तशा भरपूर आहेत. हा. महिलांसाठी पण योजना चांगल्या आहेत. महिलांसाठी आहेत.
शालेय शिक्षणासाठी पण चांगल्या योजना आहेत. शालेय शिक्षणासाठी आहेत. तुमचे दवाखाने असतील तुमचे दवाखान्यासाठी पण ते त्यांची जी स्कीम आहे का कुठली हा. मला वाटतं मुख्यमंत्री सहाय्यता निधी. सहायता निधीमधून वगैरे गेलं की कधी काय रातचं सही करतात काही अडचण असू दे मग तसं शिक्षण काय तुझं मित्रा? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाले. काय करतो सध्या? मी आता सध्या बिझनेस करतोय. कशाचा? शेतीची कामं ट्रॅक्टर वगैरे. शेतीची कामही करतोय. शेती मला भाव आहेत का? मला भाऊ तसं आता बऱ्यापैकी आहेत. म्हणावं असं दिवस नाहीत शेतकऱ्याला. हा काय डाळिंब आहे का? डाळिंब नाही पेरू वगैरे फळबागाचं पेरूला काय तर चाललंय? काय 40-45 रुपये किलो म्हणजे आता 70 पर्यंत होता 100 पर्यंत पण टिकून राहत नाही. आवक जास्त असेल तर जास्त कमी राहते. आवकेवरती पण काही एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे. चांगलं म्हणजे त्यांच्या मित्रपक्षांचं पण काम चांगलं आहे. मित्रपक्षांचं म्हणता येणार नाही पण एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे. शिवसेनाचं एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे. घरी घरी ह्यांच्या चुली झाल्यात त्यामुळे काही कालच संभाजीराजेंनी सांगितलं राष्ट्रवादी खुर्द बुद्रुक त्या टाईप ही ज्योती आपापली घरं भरायला बसलेलं आहे. त्यामुळे इंटरेस्टच राहिला नाही मतदान करण्यात. पण आता ते कसं आहे पण एकनाथ शिंदेचं काय असेल ते पहिला आमदार 2 मिनिटं झालं. काय म्हणतात कुणाचं वार आहे यंदा? कांबळेंचा वार 99% तर गिरवीत आहे. बर विद्यमान आमदार इकडे आलतं का नाही? म्हणजे दीपक चव्हाण. दीपक चव्हाण आमदार झाल्यापासून गिरवीची कमान बी त्यांनी अजून बघितली. गावात काय विकास काम नाही काय विकास कामं कोणी केली मग? विकास काम रणजितदादांनी केलेली आहेत. होय काय काय कामं केली मग? बंधारे बरेच काम आहेत. रोडचं अशी कामं केलेत त्यांनी. पण शेती मला भावना आहे. शेती भावला माल मग कसं काय होईल आता हळूहळू. मग कांबळे पाटीलच. कांबळे पाटील काय तुमच्या गावाच्या जवळ आहेत म्हणून? नाही गावचं नाही. माणूस बी दिलदार माणूस आहे. दिलदार माणूस आहे. बर म्हणून आणि त्यांना असं म्हणलं ना आपण बाबा मुलांसाठी काम वगैरे हे करा कुठेतरी लावा ते 100% ऐकणार आणि त्या कामाला मुलं बऱ्यापैकी गिरवीतली लागतील ही अशी मला गॅरंटी. ठीक. काय कुणाचं वार आहे यंदा? यंदा भाजपचं. कशामुळं? लाडकी बहीण योजना भरपूर केल्या केंद्रात योजना आहेत त्यामुळं वार भाजप. शेती मला कुठं दर आहेत आता सगळ्याच गोष्टी पण होत नाही त्यामध्ये योजना तर आणतात ना भरपूर योजना आणल्या त्यामुळं. हो पण विद्यमान आमदार इकडे आलतं का नाही? नव्हतं आलंच नाही. आलंच नाही. 15 वर्षात काम नाही गिरवीत तर नाहीत केलीच नाही ते. काय नेमकं कोण उमेदवार आहे तुमचं? भाजपचं उमेदवार कोण आहे? आता कन्फर्म अजून झालं नाही पण सचिन कांबळे पाटील. सचिन कांबळे पाटील. काय काय काम केली इकडं? आता दादांनी हा रोड आमचा मंजूर करून आणलाय ना. कुठं जातो हे रोड? वारगोडला जातो. वारगोडला डायरेक्ट रस्ता? हो. बर असं मंजुराला जवळजवळ मला वाटतंय 283 ना 86 कोटी रोडला मंजूर करून आणलं. परत अशी अंतर्गत रस्ते केले. अंतर्गत रस्ते केले. अजून आपलं मग कुठल्या आमच्या गिरवी शाळेचं का नाही काम केलं. किती वर्षानुवर्ष का नाही त्या शाळा पडीकच होत्या डागडुजी करायची. आता दादांनी स्लॅबच्या मला शाळा दिल्या मुलांना. स्लॅब शाळा? हो 4 शाळा दिल्या. दादा म्हणतात तसं. हो. विद्यमान आमदार कोण आहेत ते माहिती आहे? कोण आहे? चव्हाण साहेब इकडे आलतं का? येतं का? कामं केली का? चालू आहेत का? काय काय कामं केली मग? नाही आपल्या गावात काय कामं केली का त्यांनी? तसं सांगता येणार नाही. यंदा जोर कोणा जायले? काय सांगताय? नाही यंदा जोर कोणाचा वाटतोय तुम्हाला? तुतारीचा वाटतोय का घड्याळाचा वाटतोय का कमळाचा वाटतोय? कोणाचा वाटतोय? कमळाचा फिक्स मध्ये केलं तवाच. कशाची कुराड आहे ती? चला आम्हाला ते कुराडीने. काय यंदा कुणाचं वार आहे? काय तुतारीच आहे? शरद पवारांचं. कशामुळं? तुतारीकडेच आहे कवापासून? कशामुळं? पण काय तुतारीने काय अशी जादू केली? काय केलंय? माहित नाही. कोण विद्यमान आमदार इकडे आलतं का तुमच्या गावाकडं? कोण आहेत आमदार आपल्या पलटून? तिकडे आपल्या गावाला एकच कामं केली का? कामं केली नाही? आलंच नाही तर आता कोण तुतारी कोण उभा राहतो? या आगवणे 100%. काय काय कामं केली आगवणे? होय म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर काय म्हणताय? शरद पवार.
कशामुळं कशामुळे म्हणजे काम आहेत पवार साहेबांचं, शेतकऱ्यांचा काय वरी शेतकऱ्यांचं काय वारी काय काय केलं शेतकऱ्यांसाठी भरपूर पाणी बिनी त्यांनीच आणलं ना सगळं. पाणी आणलं सगळं केलं कर्जमाफी केली सगळं त्यांच्या काळात भरपूर अनुदान ही अशी भरपूर मिळाली. मोदीने 2000 दिले की 2000 दिलं म्हणजे काय लोकांची महागाई किती झाली लाडक्या बहिणीला दिलं 1500 आणि इकडे महागाई आता हरभरा डाळीच दर काय 110 110 गेला. तेलाचा डबा कसा आहे आता हा 1600 होता आता 2000 महागाई वाढवली यांनी हा दोन एकीकडे द्यायचं एकीकडे 15 वर्ष पवार साहेब होतच की 1999 पासून 2014 पर्यंत होते त्यांनी केलंच की त्यांनी लोक शेतकऱ्यांना काय थोडं महागाई वाढली होती तेव्हा नव्हती वाढ नव्हती वाढली नव्हती वाढ. 2014 काय दर होता कशाचा तुमच्या तेलाचा दर काय होता 2014 ला बघा की तरी 1200-1300 डबा होता आता 24 गेला 2100 21 गेला हा लय महागाई वाढली भरपूर पण योजना ह्यांनी राबवली घेऊन भरपूर कोणी माहितीनं योजना राबवून काय काय असं म्हणजे नेमकं रस्ते केले म्हणजे विकास झाला हा बाकीचं काय रोजगार आज बेकारी किती आहे हा हा? आज ज्यावेळेस कांदा शेतकऱ्यांच्याकडे असतो त्यावेळेस दर नसतो हा आणि आता 40-50 रुपये किलो कांदा आहे लोक शेतकऱ्यांच्याकडे कांदा नाही तर दर आहे हा. काय त्याचा उपयोग आहे का तुम्ही हमी भाव ठरवा ना हमी भाव पाहिजे बरोबर आहे हा मग त्याने तर कुठं हमी भाव दिलता तेव्हा कोणी पवार साहेबांनी तर हमी त्या भाव काळात दिला. असं होत नव्हतं ना कधी काय दर पडत नव्हतं नव्हते पडत आता दर पडत ते भरपूर कशामुळे झालंय असं आता बघा तुम्हीच आता विचारा निर्यात बंद केली काय तसंच केलं मग तसंच झालंय ना तसं समजायचं हा त्यामुळे तू तारीख हा 100% वारं तर काय पवार साहेबांचं दिसतंय कशामुळं काय आमच्या चर्चेत ना फोटोग्राफर इकडे जावं तिकडे पवार साहेबांचं पवार साहेबांचं नाव येतं कधी सरपंच काय काय त्यांनी कामं केली तेव्हा काम आता काय बाकीचे तरी कुठं कोणतं कशामुळे वार आहे त्यांचं वारं फक्त लोकांचे ऐकण्यात ऐकण्यात ना तुमचं काय म्हणणं आहे विद्यमान आमदार जे येतं इकडं आलतं का विद्यमान आमदार तर काय दिसलं नाही आम्हाला कधी. दिसलंच नाही तिकडं पण ते आता काय त्यांचं चाललंय का तुतारी घ्यायचं काय का गाड्याकडं त्यांचं घड्याळ करावं होय तुतारीकडे नवीनच तुतारीकडे नाही कोण तुतारीकडे उमेदवार आहे का तुतारीकडे उमेदवार अजून तर काय डिक्लेअर नाही झाला त्यांना 13 जणांना मागितलंय कुणाला मिळावं तुम्हाला वाटतं 13 जणांना मागितले बघ आता आम्ही गिरवीच्या त्याच्यामुळे दिगंबर आगवणार तुमच्या गावचा पण माणूस आहे दिगंबर आगोने त्यामुळे आगोनेला मिळावे मिळावं आणि मग त्यांना म्हणताय निवडून यावं निवडून यावं काय त्यांनी केलं काम निवडून येणारच ती कारण कसं आहे आता फलटण कोरेगाव आहे ना हा मतदारसंघ हा तर त्या 26 गावात तर दिगंबर आगवण्याचंच नाव येत हा. आहे तिथं बी जनतेत आतल्या ह्याने दिगंबर आगवण्यालाच मतदान होईल असं आहे शक्यता लोकांना हा हा लोकांच्या ऐकण्याला बर बर कारण त्यांना पाठीमागं दुष्काळाच्या वेळी स्वतःच ड्रम देऊन लोकांना दुष्काळी भागात पाणी वगैरे दिलं कोणाच्या अडचणीला वगैरे जाऊन यायचे हा लोकांच्या हक्काचा माणूस म्हणजे दिगंबर आगोने तुतारी हा तुतारी